नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रेलिगेअर एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलिगेअर एंटरप्राइजेस लिमिटेड शेअर सर्ज 5% ॲज बर्मन फॅमिली ॲक्वायर कंट्रोलिंग स्टेक. तर मित्रांनो, रेलिगेअर एंटरप्राइजेसमध्ये बर्मन फॅमिलीने कंट्रोलिंग स्टेक ॲक्वायर केला आहे. आणि मित्रांनो, बर्मन फॅमिली ही फॅमिली डाबर इंडिया लिमिटेडची प्रमोटर आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला रेलिगेअर एंटरप्राइजेस लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेड बोर्ड अप्रोच स्टॉक स्प्लिट इन 1:2 रेशो टू एन्हान्स लिक्विडिटी. तर मित्रांनो, आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु ही कंपनी जसेच स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹1000 करोड इन सप्लाय चेन युनिट स्कूटसी अमिद क्विक कॉमर्स एक्सपान्शन. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडने 1000 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले. कशासाठी? आपला ई कॉमर्सचा बिझनेस म्हणजे आपल्या इन्स्टामार्टचा बिझनेस वाढवण्यासाठी. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेड टू इन्क्रीज स्टेक इन एअरटेल आफ्रिका बाय 5%. तर मित्रांनो, एअरटेल आफ्रिका PLC ही UK मध्ये लिस्ट कंपनी आहे. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेड UK मध्ये लिस्ट असणाऱ्या एअरटेल आफ्रिका PLC मध्ये 5% पर्यंत आपली हिस्सेदारी इन्क्रीज करणार आहे. चला आता बोलूया BPCL बद्दल, म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BPCL अँड इको वेव पॉवर साइन लँडमार्क MOU टू पिओनियर वेव एनर्जी प्रोजेक्ट्स इन इंडिया. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने अक्रॉस इंडिया जॉईंटली वेव एनर्जी बेस रिन्युएबल पॉवर प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी इको वेव पॉवर ग्लोबल AB सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 21 फेब्रुवारी, म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर संध्याकाळी जवळपास 7 वाजता. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला न्यू ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 288 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर DDL पार्टनर्स विथ प्रोबस स्मार्ट थिंग्स टू एन्हान्स स्मार्ट मीटरिंग टेक्नॉलॉजी. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्युशन लिमिटेडने प्रोबस स्मार्ट थिंग्ससोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? स्मार्ट मीटरिंग टेक्नॉलॉजी एन्हान्स करण्यासाठी. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म
इन्व्हेस्टेकने सुझलॉन एनर्जी लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 70 रुपयांचा. म्हणजे मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड लास्ट क्लोजिंग प्राईजने 27.5%ने वरती जाऊ शकतो, असे ग्लोबल ब्रोकरेज फर्म इन्व्हेस्टेक्सचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.